हे जे आहे टॉपिक क्वेश्चन आणि टॉपिक हे आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि क्वेश्चन टॉपिक आणि क्वेश्चन हे आहे ओल्ड विद्यार्थ्यांसाठी. ही दोन विद्यार्थ्यांची किंवा दोन प्रकारे याची विभागणी केलेली आहे. असं का केलेलं आहे स्पष्टपणे सांगतो. क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कशामुळं? त्यांचा क्वेश्चनवरती कमांड आलेला असतो. त्यांना मॅक्झिमम प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम प्रश्न सोडवल्यानंतर हा टॉपिक त्यांचा परफेक्ट होणार आहे आणि या टॉपिक नंतर ह्या 3 स्टेप झाल्यानंतर ते मॅक्झिमम ॲडिशन करतील. कारण की ऑलरेडी त्यांचे क्वेश्चन सोडवले होत आहेत आणि ॲडिशन केल्यानंतर ॲडिशन टॉपिक किंवा मुद्दे ॲड करतील आणि याच्यानंतर परत ते टेस्ट सॉल्व्ह करतील. हे 5च गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जे नवीन विद्यार्थी आहेत ते टॉपिक, कारण की त्यांचा टॉपिकच वीक असतो, तो टॉपिक पहिल्यांदा रीड करतील आणि नंतर बघतील अरे या टॉपिकवरती कुठल्या कुठल्या गोष्टीवरती प्रश्न आलाय रे, आणि परत एकदा टॉपिक वाचतील आणि समजून घेतील की नाही अशा प्रकारे प्रश्न आला होता, मला टॉपिक अशा पद्धतीनं समजून घ्यायचा आहे. ह्या 2 गोष्टीमध्ये भरपूर जणांची गफलत होते आणि हे 2 सोडून जे तिसरेच असतात, हौशे गौशे नवशे असं म्हणतात तथाकथित लोक त्यांना, ते फक्त आणि फक्त पुस्तक वाचत जातात. हे तिसऱ्या क्वालिटीचे, जे इधर बी नाही उधर बी नाही, मी साईडला थांबतो, इकडे बी नाही तिकडे बी नाही, असा कार्यक्रम आहे. त्या पद्धतीनं हे तिसरेच आहेत मधले. ते तिसरे मधले होऊ नका आणि तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की आपण कुठले आहेत, आपण इकडचे आहेत का, आपण इकडचे आहेत का, आपण मधले आहेत, इधर ना उधर बीच में आधार. हे होऊ नका. स्पष्टपणे हे व्हा किंवा हे व्हा. आता मी काय करतो, एकाचा कार्यक्रम करतो, म्हणजे मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगतो की जुन्या विद्यार्थ्यांनी कसं करायचंय आणि नव्या विद्यार्थ्यांनी कसं करायचंय. पहिले जुन्यांचं सांगतो, म्हणजे जुन्यांचे चुका तुम्ही लिहून घ्यायची. नवे विद्यार्थी आहेत की हा आपल्याला जुनं झाल्यावर असं नाही व्हायचं. जुने विद्यार्थी म्हणजे कसे, जे 6 महिन्यापैकी किंवा वर्ष झालं अभ्यास करतायत. एकच सेकंद. ओके, 1 वर्ष झालं. एकदा क्लिअर दिसते का चेक करतो एका सेकंदात. चला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. 1 वर्ष झालं किंवा 6 महिने झालं रिव्हिजन करतायत किंवा ज्यांच्या 3 रीडिंग झाल्यात पुस्तकाच्या, असे धरून चलो आपण 6 महिन्यापेक्षा जास्त. आणि हे नवीनच 1-2 महिने झालं, 3-4 महिने झालं किंवा 6 महिन्याच्या कमी आपण नेमकाच अभ्यास सुरू केलाय त्यांच्यासाठी. आता इकडे बघा, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन. आता तुम्हाला हे काय आहे क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन, तर हे खूप गरजेचं आहे. हे केल्याशिवाय रिझल्ट येतच नाही मित्रांनो, आणि हे करणं लय टेन्शन असते. आता समजा उदाहरणासाठी मी एखादा हे घेतो, समजा नॅशनल इन्कम आहे, राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आहे इकॉनॉमिक्सचा. आता हे भरपूर वेळा विद्यार्थ्यांनी वाचलं. इकडं हे नवीन वाचतो आपण, हा एकदा राष्ट्रीय उत्पन्न वाचलं, त्याच्यावरचे प्रश्न बघितले, मस्तपैकी समजून घेतले, हरकत नाही. परत टॉपिक वाचला, परत हे केलं, नंतर त्याच्यावर ॲडिशन करणार तुम्ही, त्याच्या नोट्स काढणार, सगळं केलं आम्ही. परत आम्ही आता जुनेच विद्यार्थी परत क्वेश्चन का बघायचे, तर आता आपल्याला सगळं कळलंय ना. आता आपण त्याच्यावरती थिंकिंग करतो की हा प्रश्न आलाय, मी याच्याबद्दल सगळं ॲडिशन वगैरे केलंय. मग बघतो की आता प्रश्न कसा आलाय आणि पुढचा प्रश्न कसा येईल, आयोग नेमका कसा प्रश्न विचारतो, कुठं चुकवतो, कमी वेळेत मला कसे ट्रिक लावता येईल हे सांगेल. आणि मेन मुद्दा मी जे सांगतो इथे 4थ्या नंबरला लिहितोय तर मी ॲडिशनल पॉइंट्स आणि 5व्या नंबरला टेस्ट. ह्या 5 गोष्टी आपल्याला करता येतील. हे ॲडिशनल पॉईंट, एखादा गोष्ट ऍड करायची, वेगवेगळ्या नोट्स त्याच्यात ऍड करायचे, मुद्दे ऍड करायचे, कळतील कुठे. समजा एक नॅशनल इन्कमवरती मला अजून एक्स्ट्रा पॉईंट पाहिजेत, दुसरं पुस्तक घेतलं, मला कळलं पाहिजे, या पद्धतीनं प्रश्न येत आहेत आणि ह्या पद्धतीनं ही ॲडिशनल पॉईंट आहेत आणि मला ते त्याच्यातून एक्स्ट्रा घुसवायचे त्याच्या पुस्तकामध्ये आणि मला त्याच्यावरती प्रश्न येईल, मी ते लिहू शकेल. हे महत्वाचं आहे. जुने प्रश्न. टेस्ट, मी ज्या पद्धतीनं ते आयोगाचे प्रश्न बघितले त्या पद्धतीने ते टेस्टमध्ये प्रश्न आहेत का हेच बघावं लागेल. नाहीतर मी आयोगाचे बघितले 4 लाईनर आणि इकडे 100ला 100 प्रश्न फक्त सरळ सेवेसारखेच असलं नाही काय. ज्या चुका मी इथे होत आहेत क्वेश्चन सोडवताना, त्या चुका इथे होत आहेत का, त्या चुका मी इथे टाळल्या पाहिजे. प्रश्न त्या पद्धतीनं मला सोडवता आला पाहिजे. इथे जे लॉजिक आहे तिथं पण ते लॉजिक लावता आले पाहिजेत. ऍक्च्युली मला हे होतंय का, काय म्हणतात त्याला, ग्राउंडमध्ये खेळता येते का, नाही तर नुसती नेट प्रॅक्टिस करायला मी, असं हे गरजेचं आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि कमी वेळेमध्ये अभ्यास करण्याचा फंडा काय आहे, तर कमी वेळेत 100%च होणार आहे. कसं होणार आहे, कमी वेळेत मला क्वेश्चन वाचतोय आपण. आता ऑलरेडी आपण नवीन पद्धतीने आपण असा अभ्यास केलाय, प्रश्न वाचले. समजा अजून एखादा टॉपिक घेतो, कुठला घेऊ रे, नागरिकत्व. हा पॉलिटीचा टॉपिक घेतला किंवा राष्ट्रपती घेतला. आता राष्ट्रपती किंवा हे मला रिव्हिजन करायचंय. पहिले क्वेश्चन वाचणार मी. माझे 100 पैकी 100 प्रश्न आपण अंदाजे घेऊ, 80 प्रश्न किंवा 90 प्रश्न बरोबर आले, म्हणजे 80 ते 90% माझा हा जो राष्ट्रपती टॉपिक आहे किंवा नागरिकत्व टॉपिक आहे तो पूर्ण झालाय. मग माझा किती राहिलाय,
10 ते 20%. मग मी काय करणार, जे चुकलेत, जे मुद्दे चुकलेत तेवढ्याच टॉपिक मधून वाचून घेणार. संपला कार्यक्रम. परत एकदा मी प्रश्न वाचून घेणार, तरी पण सगळे प्रश्न एकदा, भले ते 10 ते 20 प्रश्न चुकले असतील त्यावेळेस तेच करायचे, सगळे नाही वाचायचे. मग तिसऱ्या स्टेपला फक्त जे 10 ते 20 जे चुकले होते तेवढेच वाचायचे. आता हे मी चांगलं 5-6 वेळा पुस्तक रिव्हिजन झालंय, मस्त हे फॉर्म्युला हे झालाय, ऍडिशन पॉईंट वेगवेगळे काही गरज पडते का मला राष्ट्रपतीवरती, मला राष्ट्रपतीची सिक्वेन्सच पाठ नाही, मुख्य परीक्षेला ते विचारतात, पाठ करून घ्या, ट्रिक बनवा, संपला कार्यक्रम. आता टेस्टमध्ये परत टेस्ट सोडवायची. ते राष्ट्रपतीची सिक्वेन्स मी पाठ केली पण मला आठवणच झाली, तिथे माझा एक प्रश्न चुकला मेन्सला. आता त्याच्यात काय काय मुद्दे चुकतात, ह्या पद्धतीने कमी वेळेत जास्त अभ्यास होत असतो. बाकी अशी ट्रिकच नाही की अजून अभ्यास करायची ट्रिक काय तर आहे अजून, की पुस्तकावर अंडरलाईन करू शकता, पुस्तकाच्या तिथेच अंडरलाईन केल्यानंतर हायलाईट केलेलंच तुम्ही वाचू शकता. पण कधी हे कळतंय की कुठलं अंडरलाईन करायचं आणि कुठलं नाही, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन हे केल्यानंतरच कळतंय, एरी कळत नाही. आता याच्यात त्रास व्हायचा काय विषय, प्रश्न असतात एका टॉपिकला 100, 50, 150, परत टॉपिक वाचायचा आहे, परत टेन्शन येतं, आणि परत एकदा जे चुकलेले प्रश्न आहेत ते वाचायचे, म्हणजे याला वेळ लागेल. समजा नागरिकत्व टॉपिक आहे, त्याला कदाचित 1 ते 2 तास लागू शकतात, पण नुसता टॉपिक वाचला की अर्ध्या तासात बी होतंय, 45 मिनिटात. पण त्याचा उपयोग आहे का काही, इथं 2 तास जाऊ दे या टॉपिकला 3 तास जाऊ दे, हरकत नाही. पण असा जबरदस्त बनन कंपाऊंड जसं असतं मजबूत संयुक्त, किंवा आपलं नॉर्मल कंपाऊंड पण मजबूत असतं, लातमारीक पडतंय का नाही, त्या पद्धतीनं ते आपल्याला करायचं आहे. समजलंय, एकदम परफेक्ट पद्धतीने सांगितलंय. आता वेगवेगळे विषय जे आहेत आपले, वेगवेगळे टॉपिक, समजा एक गोष्ट याच्यात सांगायची राहिली, काय सांगायची राहिली की समजा क्वेश्चन आहे, मी समजा सर राज्यसेवेची तयारी करतो, लगेच कंबाईनवाले म्हणतील आम्ही थांबा तुम्हालाही सांगतो. इथे जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, 6-7 सब्जेक्ट आहे, इकडे पण 7 कमी जास्त आहे. तर याच्यामध्ये आपण समजा पॉलिटी घेतला, राज्यसेवा काही इकडे पॉलिटिक्स घ्या, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, ह्या क्वेश्चन टॉपिक क्वेश्चनचा काय उपयोग आहे, तर पॉलिटीमधले किंवा कुठल्याही 7 सब्जेक्ट पैकी या राज्यसेवेचे किंवा कंबाईनचे प्रश्न बघायचे, लिस्ट काढायची, ऑलरेडी फुकटमध्ये भेटती, मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत विश्लेषणाचे, त्याच्यातली लिस्ट काढली, एक टॉपिक घ्यायचा, ते टॉपिकचे याचे प्रश्न 1 महिना आधी वाचायचे. म्हणजे समजा 1 महिन्यानंतर कंबाईनची हे आहे कंबाईन, किंवा 1 महिन्यानंतर राज्यसेवेचा पेपर आहे, त्याच्या आधी फक्त त्या एक्झामच्या रिलेटेड प्रश्न वाचायचे, एक्झामच्या रिलेटेड. एरवी आपलं 21,000 25,000 सगळेच वाचायची एरवी त्या टॉपिकचे, परीक्षेच्या आधी त्या रिलेटेड एक्झामच्या रिलेटेड फोकस करायचा. कशामुळं, ती एक्झाम आपली फोकस आहे, आणि एरवी आपला अभ्यास स्टडी त्याचं टॉपिक फोकस आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. टॉपिकला सगळा टॉपिक पूर्णपणे, आणि सर्व प्रश्न त्या टॉपिकवरचे सर्व प्रश्न एरवी. पण परीक्षेला 1 महिना राहिलाय, क्वेश्चन कुठले, त्या एक्झामच्या रिलेटेड. समजलंय, सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगतोय. चला क्लिअर, हे झालं जुन्या विद्यार्थ्यांचा, संपला कार्यक्रम, एकदम सोपं. आता आहेत नवीन विद्यार्थी, आम्ही नवीन आहोत, एकदा 2दा 3दाच आम्ही वाचतील आहे. आम्ही काय करायचं, वा तुम्ही काय करायचं, पहिले टॉपिक वाचायचा, दनादन टॉपिक वाचायचा. घेतलं सर, एखादा टॉपिक द्या की सर, कुठला घ्यायचा रे, आपण साऊंड टॉपिक घेऊ, जरा भारी जास्त प्रश्न येतात, फिजिक्स मधला साऊंड टॉपिक आहे का, कुठलाही घ्या तुमच्या मनावरती. साऊंड टॉपिक दनादन वाचायचा. कळलं सर, भरपूर कळलं, पण मला माहितच नाही सर याच्यावरती कसे प्रश्न येतात. मग कोण सांगेल सर, क्वेश्चन सांगतील. कुठून सांगशील तर सांगतील प्रश्नसंच, MPSCचे सर्व प्रश्न साऊंड टॉपिकवरचे तुम्ही वाचायचे. जबरदस्त सर, एकदम ओके कार्यक्रम. मग सर मी प्रश्न वाचले, मग मी परत काय करू, झोपू का जाऊन, नको झोपू, थांब, तू काय कर, परत एकदा तोच साऊंड टॉपिक वाच. साऊंड टॉपिक तो वाचायचा. पहिले तो टॉपिक वाचला, साऊंड मस्त वाटलं, समजलं भरपूर प्रमाणात, काही गोष्टी कळल्यात नाही की कसा प्रश्न येईल, मग इथं प्रश्न वाचले, कळलं. आता तुला कळलं की नाही या टॉपिकवरती या लाईनवरती प्रश्न आहे, मग तुला प्रश्न परत एकदा तो टॉपिक वाचला, मग तुला कळलं नाही यापैकी अर्ध जबरदस्त कामाचं आहे. काही गोष्टीवरती प्रश्नच नाही, काही गोष्टीवरती परत प्रश्न आहे, तुला कळलंय, मग तू परत याच पारायण करायचं. एकदा तू चक्कर मारली म्हणजे 3दा गोष्टी घडल्या, 1 2 3, एकदा झालं, परत तू 2दा जायचं, परत तू 3दा जायचं, परत तू 4दा जाय, परत तू 5दा जाय, 5दा झालं रे बॉ, म्हणजे 5 त्रिक 15 वेळा असं झालं. म्हणजे एक गोष्ट 5-5 वेळा तू केली, दनादन हे केलं, सगळं वाचलं, सगळं समजून घेतलं, लेक्चर बघितलं, युट्यूबवरचं सगळं काळा निळं केलं, पाठ केलं, ट्रिक केली, सगळं केलं, नोट्स काढल्या, 15 वेळा झालं हे सगळं. एक गोष्ट ही 5दा किंवा अशी चक्करच फिरायची आपण प्रत्येक टॉपिकला. मग तू आला या कॅटेगरीमध्ये, ओल्ड स्टुडंट झाला तू. मग ओल्ड स्टुडंट, मग तू परत मी ऑलरेडी ज्या गोष्टी सांगितल्या तिथे
4 नंबरला, 5 नंबरला ऍडिशन ऑफ पॉइंट आणि टेस्ट हे करायचं आहे. आणि जे मधले सांगितले होते ना मी इथं मध्ये रेश ओढली होती, इधर ना उधर बीच में अदर, तर हे जे इधर ना उधर बीच में अदर आपल्याला करायचं आहे. आता आपल्याला ऍडिशन करायची, घुसायचं आहे नवीन पुस्तकामध्ये, ऍडिशन करायची दुसऱ्या पुस्तकामधून. म्हणजे समजा एक बुक आणि एक सब्जेक्ट आपला पहिला कार्यक्रम आहे, एक पुस्तक आणि एक सब्जेक्ट, त्या पद्धतीने जायचंय. मग नवीन आता दुसरं पुस्तक घ्यायचंय आपल्याला, न्यू बुक. अक्षर थोडं काढतंय, समजून घ्या, भाषा समजून घ्या माझी. नवीन पुस्तक घ्यायचंय पण त्याच्यातलं आपल्याला कामानुसारच घ्यायचंय. म्हणजे ह्या ज्या पुस्तकात आहे ते परत वाचायचं का, एकदा बघून घ्यायचं, फक्त ओव्हरलुक, देखो मगर प्यार से, फक्त बघून घ्यायचंय. आहे नवीन सापडलं, हा चला हे 10 पेजेस नवीन सापडले, बस तेवढंच ऍडिशन करायचंय. ते कशाच्या रिलेटेड ऑलरेडी बोललोय, क्वेश्चन त्यानुसार, क्वेश्चनची डिमांड, परीक्षेची डिमांड त्यानुसार. म्हणजे कमी वेळेत आहे. पण हे जे असं गर 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 15 वेळा करायचंय, टॉपिक वाचायचा आहे, टॉपिक समजून घ्यायचा आहे, काही ट्रिक लावायच्यात, परत प्रश्न वाचायचे आहेत, परत टॉपिक वाचायचा आहे, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन खेळायचंय की 5 वेळा. आता 5 वेळा असं नाही की बाबा 5च वेळा, काही जण 3 वेळाच जमल, 4 वेळा जमल, काही जणाला 5, पण 5 वेळात मन लावून जीव तोडून जर वाचलेला असेल तर मला तरी वाटतंय प्रामाणिकपणे इथे अडचणच येऊ शकत नाही. 5 हा असा पंच आहे की जबरदस्त कार्यक्रम होतो. 5 मॅक्झिमम लिमिट आहे किंवा 5 वाचायची गरज आहे. म्हणजे असे 15 वेळा होतील हे. आणि इकडे पण सेम पद्धतीने मग तुम्ही किती वेळा तुम्ही असे ही पंचसूत्र जी आहे, हे 5 जणांची ट्रिक आहे, ती मग मल्टिपल टाइम तुम्ही कधी वाचू शकता. कधी कधी काय होईल, क्वेश्चन वाचले, एका लिमिटला असे जाल, प्रश्न वाचले, सगळं रिव्हिजन होऊन जाईल, काहीच गरज नाही पडणार. मग हे बाकी यायची पण गरज पडणार नाही. पण कधी जेव्हा हे जे 5 वेळा आणि 15 वेळा जबरदस्त पद्धतीने जर केलं असेल तर मग एक वेळ अशी येईल की हा चला प्रश्न वाचले, संपला कार्यक्रम, काही टॉपिक वाचायची गरज नाही. म्हणजे परीक्षेच्या महिनाभर आधी, 15 दिवस आधी जे आपल्याला टेन्शन येतं ते आपण जर प्रॉपर पद्धतीने हे जर केलं असेल नवीन असताना, तर मग आपण इकडे शिफ्ट होतो आणि मॅक्झिमम ह्या 5ही गोष्टी करायची गरज पडणार नाही. त्या क्वेश्चनवरतीच काम पडेल आणि गरज पडली तर थोडं 5-10% इथे घुसायची गरज पडेल. आणि तेवढंच फक्त जे चुकलेले प्रश्न आहेत तेवढेच फक्त परत एकदा वाचावे लागतील. जे की समजा 100 पैकी मग तुमचे 4-5 चुकतील, पाठ होतील प्रश्न, हरकत नाही. पण तुम्हाला कळेल की पटापट याचं उत्तर हे, याचं इतकं, राष्ट्रपती हे, वेगवेगळे अजून टॉपिक आहेत, त्या घटना दुरुस्ती कुठले कलम महत्वाचे आहेत, की अजून वेगवेगळे टॉपिक, इतिहासमध्ये 1857चा उठाव, कसे प्रश्न आलेत, कुठं काय झालंय, स्वातंत्र्य सेनानी कुठले काय स्थापना केली, कोण कोण होतं त्या संघटनेत, वेगवेगळे समाज सुधारक, सगळं तुम्हाला पाठ होईल. म्हणजे आठवेल, पाठ होण्यापेक्षा म्हणजे तुमच्या समोर असं चित्र स्पष्ट होईल, दिसेल तुम्हाला, त्या पद्धतीनं आहे. क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन हा फॉर्म्युला कोणासाठी, आणि क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन हा तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी, आणि टॉपिक क्वेश्चन टॉपिक हा नवीन विद्यार्थ्यांसाठी. पण नवे जुन्यात कसे घुसले पाहिजे त्या पद्धतीने मी सांगितलंय. आणि मी साईडला होतो आणि इथे जे मध्ये सांगितलं होतं, इधर ना उधर बीच में अदर, याच्यात तुम्ही राहू नका. तुम्ही कुठल्या याच्यात असाल, म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये 3 कॅटेगरी आपण केलेल्या आहेत, तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही नेहमी जर नवीन सुरुवात असाल तर हे करा, इथून इकडे या, आणि ओल्ड स्टुडंट इकडे करा. आणि जे मधल्या कॅटेगरीत होते की इधर ना उधर बीच में अदर सर आम्ही करायचो, तुम्ही स्वतःला विचारा, आपण चुकत होतो इतके दिवस अभ्यास करत असताना, प्रामाणिकपणे मान्य करा, कोणाला सांगू नका, स्वतःच्याच मनाला सांगा की आजपासून आपण इकडे येऊयात आणि इथून दनादन सुरुवात करूयात, आणि या पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल ही मी अपेक्षा करतो. तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही खाली मला व्हॉट्सअपला प्रश्न विचारू शकता मेसेज करून, किंवा खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करूयात, तुम्ही करू शकता. आणि अशाच जबरदस्त व्हिडिओसह भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.